तसा इथे प्रेक्षकांचा ओघ पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेचं प्रसारण छायाचित्रण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून केले जाते आहे आणि ऑनलाईन स्कोरर अनिकेत वर्तक, अनिरुद्ध वर्तक आणि त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामन परेश पालकर आणि साइड कॅमेरावरती असलेले क्षितिज या सर्व टेक्निशियन्सचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. परेश पालकर नेहमीप्रमाणे मेन कॅमेरावरती आहे. खूप मेहनती मुलगा आहे, कारण मित्रांनो हे काम सोपं नसतं. कॉन्सन्ट्रेशन, कितीही कंटाळा आला, कितीही पाठ दुखली किंवा कितीही पाय दुखले तरी तिथे आपल्याला उभं राहायचंच आहे. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे तिन्ही पंचांचा इशारा आलाय. तर वळूया आपण सामन्याकडे. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा इस शानदार मैदान पर. पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर और अपेक्षानुरूप अंपायर जी ने इसे वाइड करार दिया. सन्माननीय ऑफिशियल अंपायर प्रीतम पाटील सर काहीतरी इशारा देत आहेत. मॅन फ्रॉम पेन, त्याचप्रमाणे प्रवीण पवार सर, मॅन फ्रॉम पनवेल. स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं कि अक्षय पाटिल और गेंदबाजी के मार्क पर नितेश. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लाने का प्रयास जरूर था, मगर गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई सीधा विकेट कीपर के हाथों में. लगातार 2 गेंदे यहां पे वाइड कर चुके हैं नितेश भगत. आईपीएल में नितेश नाम के खिलाड़ी है जिन्होंने बहुत ही धमाल मचाया था. नितेश और राणा आपने सुना होगा, रिंकू सिंह के वो खास दोस्त है और ये दोनों खिलाड़ी भारतीय टीम का भविष्य है. याद रखना, नितेश राणा और रिंकू सिंह. रिंकू सिंह ने तो मयूरेश आपने देखा होगा, वो सेकंड ओडीआई ऑस्ट्रेलिया के खिलाफ. रिंकू सिंह का धमाका, 9 गेंदों में 31 रन. क्या कमाल का वो खिलाड़ी है. और आज शाम को 6 बजे फिर से एक बार 4th ओडीआई मैच हमें देखने को मिलेगा. सॉरी, ओडीआई ने T20 आया. प्रसाद बंद्री यांच्यातर्फे प्रत्येक झेलसाठी, प्रसाद बंद्री यांना इथे प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र डीजे लवेश यांना सुद्धा प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लवेश आणि प्रसाद बंद्री दोघांना सुवर्ण संधी असेल. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी अक्रॉस द लाइन, बहुत ज्यादा अक्रॉस चले गए, वरना मिड विकेट के ऊपर से 4 या 6 रन आसानी के साथ मिल सकते थे. स्क्वायर लेग की दिशा में चले गए और इसी वजह से 1 ही रन पर यहां पे संतोष करना पड़ेगा. 4 ओवर का ये मुकाबला है. सलामी बल्लेबाज के रूप में अक्षय पाटिल और उसके साथ धीरज जाइनाक्वा. बाएं हाथ के बल्लेबाज अक्षय पाटिल बाल बच गए. तकदीर का साथ यहां पे मिला है. हालांकि उन्होंने आशा पूरी तरीके से खोई थी, क्योंकि गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, मगर विकेट कीपर के ऊपर से गेंद फ्लाइंग स्लीप के बीच में टप्पा खाने की वजह से 1 रन भी यहां पे मिला और जीवन दान भी मिला है.
तकदीर वाले रहे। 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं गेंदबाज नितेश। जी हाँ, फिर से एक बार देखिए ज्यादा क्रॉस चले गए और इसी वजह से डीप मिड विकेट के हाथों में खेल दिया। एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस तरह से काम नहीं बनेगा। आपको सीधे बल्ले से खेलना होगा, आपको 30 गज के दायरे का फायदा उठाना होगा, आपको गेंद को लॉफ्ट करना होगा, जहां पे फील्डर है उनके सर के ऊपर से खेलना होगा। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए सुनहरा मौका, क्योंकि हवा का साथ बाएं हाथ के बल्लेबाजों के पक्ष में यहां पे साफ दिखाई देता है, क्योंकि बाएं हाथ में अरबी समुद्र होने की वजह से वहां से जो हवा चलती है, हवा ये देखिए हवा में खेला है, मगर वहां पे फील्डर जाल बुना था, उस जाल में फंस गए और अक्षय मैदान से बाहर आते हुए। भी एक गेंद आना बाकी है इस ओवर का। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही तगड़ा झटका मैं कहूंगा, क्योंकि अक्षय पाटिल बाएं हाथ के बल्लेबाज थे और यहाँ पे बड़े स्ट्रोक खेलने का मादा रखते थे, भरोसा था, और इसी वजह से सलामी बल्लेबाज के रूप में उन्हें खेलने का मौका मिला था। मगर बहुत ही शानदार कैच। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। देखिए 2 खिलाड़ियों के बीच में से गैप ढूंढा, स्क्वायर कट किया था क्रिकेट के परिभाषा में अगर मैं कहूं। मगर आउटफील्ड में थोड़ा सा धीमापन है, आउटफील्ड में रेत नजर आती है और इसी वजह से गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी रुकती है जगह पर, और इसी वजह से बल्लेबाजों को 2 ही रन पर यहां पे संतोष करना पड़ा। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 9 रन, 1 विकेट के नुकसान पर। वर्ल्ड कप 2023 में हमारी जो ओडीआई की टीम थी और उसी के साथ T20 की जो टीम है, जमीन आसमान का फर्क नजर आता है, क्योंकि सारे यंगस्टर खिलाड़ी T20I में नजर आते हैं। 1 या 2 खिलाड़ी छोड़े तो सारे खिलाड़ी नए हैं और सारे खिलाड़ियों को, नए उभरते हुए खिलाड़ियों को मौका मिला है, और इस मौके का फायदा कौन से खिलाड़ी उठाएंगे ये तो आने वाला समय बताएगा। मगर बहुत ही सुनहरा मौका उभरते हुए खिलाड़ियों के लिए। यशस्वी जायसवाल ने क्या कमाल की बल्लेबाजी की है, उसी के साथ रिंकू सिंह, मगर गेंदबाज थोड़े से प्रभावी नहीं हुए और इसी वजह से हमें T20 का वो तीसरा मैच हारना पड़ा। इस बीच नए गेंदबाज आए हैं, सुजय मगर, बाएं हाथ के गेंदबाज। जी हाँ, देखिए एक ऑर्थोडॉक्स एक्शन यहां पे नजर आता हुआ, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर जाने वाली गेंद सुजय की अंपायर जी ने वाइड करार दिया है। 10 रन यहां पे स्कोर कार्ड पर। जी हाँ, फुल टॉस करने की गलती, और उस गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा सुजय मगर को। गेंद मिड विकेट सीमा रेखा को लांघती हुई दर्शक दीर्घा में 6 रन के लिए।
हितेश के उस ओवर में हमें देखने को मिली। उसके बावजूद मात्र 9 रन खर्च किए थे, मगर यहाँ पे सुजय मगर महंगे साबित होते हुए, क्योंकि लगातार 2 गेंदों पर 2 छक्के, बड़े लंबे हिट यहाँ पे देखने को मिले। और उसी के साथ तकरीबन 3 गेंदें यहाँ पे वाइड उन्होंने की है। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद, मगर फिर से एक बार हवा के रास्ते से खेला था उसको, शॉर्ट फाइन लेके ऊपर से, और यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए और एक कीमती विकेट यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम को खोना पड़ा। ये दूसरा ढवड़े बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए। सुजय मगर इस ओवर में महंगे साबित जरूर हुए हैं, मगर एक रनआउट के रूप में जो विकेट मिला है, थोड़ी सी राहत की सांस। जी हाँ, ये देखिए, ये असली रूप है सुजय मगर का, ये असली उनकी गेंदबाजी है। इस ट्रैक पर लौटना पड़ेगा सुजय को। मुझे याद है दिगोड़ी के मैदान पर इस गेंदबाज ने क्या कमाल की गेंदबाजी की थी। जी हाँ, फिर से एक बार हवा के जरिए से उड़ाना चाहते थे, मगर लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए। लालच भरी गेंद थी, हवा में खेलने पर मजबूर। नौजवान है, शायद उन्हें पता नहीं होगा कि ये गाना किसने गाया होगा। किशोर कुमार ने ये गाना गाया था, मराठी गाना, बंगाली आदमी ने गाना गाया था। अगर हमें गाना बंगाली में गाना पड़े तो क्या हम गा सकते हैं? क्या डेडिकेशन होगा अनूप, क्या डेडिकेशन होगा। उसके लिए मराठी सीखा उन्होंने, उसका मतलब समझा और वो गाना यहाँ पे आकर गाया। 25 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा लटकाया था जरूर, मगर तकदीर वाले रहे बल्लेबाज की वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था। प्रसाद बंदरी वहां पे दौड़ लगाते हुए दिखाई दिए, मगर उनसे बहुत दूर थी ये गेंद। जैसे वैसे ये ओवर तो खत्म हुई, क्योंकि अच्छी वापसी यहाँ पे की है सुजय मगर ने। अंतिम 3 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया और एक सफलता उनके हाथ लगी। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में 17 रन खर्च किए हैं सुजय ने। महंगा ओवर जरूर, मगर पहली 3 गेंदों में बहुत सारे रन उन्होंने खर्च किए थे। उसके बाद वापसी की, उसके बाद उन्हें लाइन एंड लेन यहाँ पे मिली है। 13 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 52 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे, प्रोजेक्टेड स्कोर जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में। मगर क्या यहाँ पे यही परफॉर्मेंस हमें देखने को मिलेगा? क्या यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज वापसी करेंगे? हालांकि अपेक्षा तो जरूर यहाँ पे की जा रही है, आशाएं हैं, आरजुएं हैं, आकांक्षाएं हैं कि यहाँ पे वापसी होगी। इस ओवर में 1 या 2 रन खर्च करेंगे। जी हाँ, शुरुआत तो बहुत ही बढ़िया है।
भूपेश आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके राइट आर्म राउंड विकेट एंगल बनाकर गेंदबाजी करने का प्रयास काफी हद तक सफल भी रहे और बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत भूपेश के जरिए से। फिर से एक बार ओहो, इस मरतबा जोरदार अपील मगर अंपायर जी का इशारा वाइड का। जी हां, यहां पे थोड़ी सी चाल चली है ऐसा मुझे भी लगता है क्योंकि गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी और विकेट कीपर ने जोरदार अपील की और एक इमोशनली ब्लैकमेल करने की कोशिश यहां पे अंपायर के ऊपर, थोड़ा सा दबाव बनने का प्रयास, मगर अंपायर जी टच से मस नहीं हुए। नॉन स्ट्राइकर एंड पर अंपायर प्रीतम पाटिल सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर। भूपेश फिर से एक बार। जी हां, इस मर्तबा देखिए ताकते रहे, देखते रहे, कटाक्ष जरूर डाला था बल्लेबाज ने अंपायर के ऊपर, मगर इस मर्तबा अंपायर जी ने इस गेंद को सही साबित किया है। बहुत ही बढ़िया सोच के साथ यहां पे भूपेश गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी वापसी, कवर करना होगा अपने साथी गेंदबाज को। जी हां, बहुत फिर से एक बार अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेला था उसे, मगर कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में सुजय मगर वहां पे तैनात, उस गेंद को फील्ड किया सुजय ने। एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा और देखते देखते यहां पे रनों की संख्या 28 रन। बहुत ही बढ़िया ओवर यहां पे घटता हुआ। इस ओवर में अब तक मात्र 2 रन खर्च किए हैं भूपेश ने। जी हां, फिर से एक बार अपने घुटने के बल गए थे और स्वैप करने की कोशिश की। क्रिकेट की परिभाषा में स्वीप कहा जाता है, मगर एक ही रन यहां पे मिलेगा क्योंकि डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। आपको गैप ढूंढना होगा, या तो फिर ढीले हाथों के साथ खेलकर 2 रन दौड़कर पूरे करने होंगे। अपने दिमाग का इस्तेमाल करना होगा, कहां से रन मिल सकते हैं, रनों की तलाश में रहना होगा। रनों की भूख चाहिए, मात्र बड़े स्ट्रोक लगाकर ही आपको रन नहीं मिल सकते। जी हां, ये देखिए प्रसाद बंदरी के सर के ऊपर से खेला है। प्रसाद बंदरी उस गेंद के पीछे दौड़ते हुए, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो प्रसाद का, मगर तब तक दोनों भी बल्लेबाज अच्छी दौड़ लगा चुके थे। 2 रन मुकम्मल कर लिए हैं। इस तरह से आपको खेलना होगा, गैप को ढूंढना होगा, गैप में खेलना होगा और 2-2 रन बनाकर कंटिन्यूस रन रेट और अपना स्कोरबोर्ड को हिलता रखना होगा और जब कभी मौका मिले तब उसके ऊपर हावी होना होगा। हालांकि ये एंड से राइट हैंडेड बल्लेबाज के लिए बल्लेबाजी करना आसान नहीं है, बहुत मुश्किल इनफैक्ट, क्योंकि हवा के खिलाफ आपको बल्लेबाजी करनी है, हवा के खिलाफ आपको छक्का लगाना है और इसी वजह से ओवर द कवर या ओवर द पॉइंट अगर आप बल्लेबाजी करते हो, या मिड ऑफ देखिए अंदर है, जी नहीं, इस तरह की बल्लेबाजी अगर करोगे तो मुश्किल हो सकती है। देखिए इस मरतबा गेंद ने टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीची रही और 2 टांगों के बीच में से यह गेंद निकल गई। ओवर की समाप्ति हो चुकी है, 31 रन। हालांकि 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड पर थे। इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं। कमाल का यहां पे ओवर रहा गेंदबाजी करने वाली टीम के लिए। वापसी और आत्मविश्वास दिल में जगाने वाला ये ओवर मैं कहूंगा, क्योंकि दूसरे ओवर में बहुत सारे रन खर्च करने के बाद ऐसा लग रहा था कि ये मैच उनके हाथों से बहुत दूर जा रहा है, मगर भूपेश की तारीफ तो बनती है। अब अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पे दावत दी है। जी वॉलंटियर्स से मेरी गुजारिश है, मैदान में पानी की मांग हो रही है, पानी मुहैया करवाइए। बहुत ही खूबसूरत वातावरण में, बहुत ही शानदार ये मैदान पर 31 रन स्कोर कार्ड पर, 31 रन ऑन स्कोर कार्ड 3 ओवर की समाप्ति के बाद। चेतन घरत
कमेटी मेंबर्स के अहम सदस्य तकरीबन 15 से 20 दिन लगातार मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट के लिए, और उनके सारे टीम मेंबर्स का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने एक खूबसूरत टूर्नामेंट को जन्म दिया, और उसी के साथ साथ हर वो चीज़ यहाँ पे उन्होंने मुहैया करवाई है जिसे ये टूर्नामेंट बहुत ही खूबसूरत लगे, और उसी के साथ हमारे गांव का टैलेंट निखर के आए, हर एक खिलाड़ी को खेलने का मौका मिले, अपने आप को साबित करने का मौका मिले। इसी सोच के साथ ये टूर्नामेंट यहाँ पे आयोजित किया है। बहुत बहुत धन्यवाद। 31 रन हो चुके हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं, रुपेश वाडकर। अब अंतिम ओवर इस सत्र का, पहली पारी यहां पे जारी है। फुल टॉस गेंद, तोहफा मिला, और हमारे संदीप जगे हमेशा कहते हैं तोहफा किससे मिला ये इंपॉर्टेंट नहीं है, मां से मिले, हमारे पिताजी से मिले या हमारी प्रेयसी से मिले, तोहफा तो यहां पे स्वीकार किया है। छक्का। ताबडतोब आणून द्यायचा आहे। आपण सजग रहा, सतर्क रहा। चेंडू गेल्यानंतर आपल्याला लगेचच आणून द्यायचा आहे। पहली गेंद पर यहां पे आसमान दिखाया है गेंदबाज रुपेश को। रुपेश अब थोड़े से तनाव में, थोड़ा से मनोवैज्ञानिक दबाव तो आएगा ही, मगर फिर से एक बार उस मनोवैज्ञानिक दबाव को परे करते हुए, हटाते हुए यहां पे गेंदबाजी करनी होगी, क्योंकि भूपेश ने मैच में वापसी दिलाई है। अगर ये मैच यहां से अगर ढीली होती है, अगर पकड़ ढीली हो गई तो फिर बहुत मुश्किल होगा। ओहो हो, दोनों हाथों से यहां पे लूट रहे, बार लगाया है, बैक टू बैक दूसरा छक्का। रॉकी यांच्यातर्फे षटकारांची हॅट्रिक जर लगावली गेली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल। देखिए दोस्तों, कभी कभी हम सुबह से लेके शाम तक खाना नहीं खाते, भूख लगती है बहुत, और फिर जैसे ही खाना मिलता है उसके ऊपर टूट पड़ते हैं। उस तरह से ये भूखा है रनों का, क्या टूट पड़ा है, लगातार 2 छक्के, बहुत भूखा है ये। और इस तरह से अगर आप परोसोगे तो ये तो यहां पे लूटेगा। कमाल के स्ट्रोक, मजा आ गया। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब गेंदबाज का इम्तिहान है। हो, इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है गेंदबाजी करना आसान नहीं है, ये आग का दरिया है और डूब कर जाना है। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी वापसी मैं कहूंगा। देखिए रुपेश की भी तारीफ बनती है, लगातार 2 छक्के लगाने के बावजूद अपना आत्मविश्वास नहीं खोया उन्होंने, फिर से एक बार अपने ट्रैक पर लौटे हैं। एक अच्छी यहां पे गेंदबाज की निशानी। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला है, मगर मिड विकेट में फील्डर तैनात दूसरा रन लेना चाहते हैं, और दूसरा रन भी होगा या नहीं होगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, क्योंकि स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते थे बल्लेबाज। धीरज जायनाकवा को स्ट्राइक एंड पर लाना चाहते थे और अपनी विकेट का सैक्रिफाइस करने के लिए तैयार थे। इसीलिए दोस्तों नॉन स्ट्राइक एंड का जो खिलाड़ी है ना, वो बहुत अहम होता है। जी हाँ, फिर से एक बार खेला है धीरज ने।
मगर लॉन्ग ऑन की दिशा में कैच लपकने का मौका था, शायद कैच छूटा और मुकद्दर रूठा, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है। मगर अंपायर जी कुछ इशारा कर रहे हैं इस बीच। जी हाँ, 2 ही रन मिलेंगे। कैच ड्रॉप हो चुका है, कैच छूटा, मुकद्दर रूठा और गेंदबाज का दिल भी यहां पे टूटा। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी एक गेंद आना बाकी। सम्मान पूर्वक यहां पे स्कोर हो चुका है। इनफैक्ट अच्छा स्कोर मैं कहूंगा, क्योंकि 4 ओवर में इस मैदान के मद्देनजर इतने रन बनाना या चेस करना इतना आसान नहीं होता, क्योंकि चेस करते वक्त एक अलग ही दबाव होता है। जी हाँ, इसमें तो हेलीकॉप्टर चलाने की कोशिश, मिनी हेलीकॉप्टर कहा जाएगा। 1 रन तो मुकम्मल। अच्छा फील्डिंग का नजारा और बहुत ही बढ़िया यहां पे थ्रो, और इसी के साथ दूसरे रन के लिए धीरज मैदान से बाहर आएंगे। और अंपायर जी ने इशारा किया है कि मैदान में पानी की जरूरत है स्टंप के पास। स्वयंसेवक को फिर से एक बार मेरी गुजारिश वॉलंटियर से कि मैदान में पानी लेकर जाए, मैदान में पानी मुहैया करवाए। देखते देखते पहले सत्र का खेल, पहले इनिंग यहां पे हो चुकी है। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 49 टू विन, 49 रनों की जरूरत। प्रवीण पवार सर, मैन फ्रॉम पनवेल, हमारे ऑफिशियल अंपायर्स में से एक। उसी के साथ प्रीतम पाटिल, मैन फ्रॉम पेन। सर अपना नाम विशाल पाटिल, पेन है ना, पनवेल। और उसी के साथ साथ सम्माननीय हमारे अंपायर जी विशाल पाटिल सर, मैन फ्रॉम पनवेल। इन तीनों ऑफिशियल अंपायर्स का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। इतना दूर का सफर तय करके वो हमारे बुलावे पे यहाँ पे आए, हमारे आमंत्रण करने के बाद आए और बहुत ही अच्छा अंपायरिंग का यहाँ पे इजहार करते हुए दिखाई दे रहे हैं। हमारे स्कोरर यतीश मानकर, हम पीते घर के हैं और ये खाते पीते घर के हैं। और हमारे साथी समालोचक आशुतोष पाटिल, मैन फ्रॉम कुरुड़। और उसी के साथ ड्रीम्स क्रिकेट अलीबाग, इस यूट्यूब चैनल को आप सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। जब आपको बेल आइकन है, वो बेल आइकन को भी हिट करना है और उसके बाद नोटिफिकेशन आपके मोबाइल फोन पे आएगी। उसके बाद ये मैच आप आराम से देख सकते हो, मैच का आनंद उठा सकते हो। अनिरुद्ध वर्तक हमारे टेक्नीशियंस, हमारे ऑपरेटर संघ मालक की भूमिका में भी आज नजर आ रहे हैं। हमारे डीजे मास्टर वीरू, इनका भी मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा। हम सभी का मनोरंजन कर रहे हैं। विघ्नहर्ता वॉरियर ज्यांनी पहिला सामना जिंकला होता, विघ्नहर्ता वॉरियर्स, आणि त्याचप्रमाणे 5 स्टार 11 यांनी सुद्धा पहिला सामना आपला जिंकलेला आहे। तर दोन्ही जिंकलेल्या संघाच्या संघनायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित समालोचन कक्षापाशी यावं। 5 स्टार 11 विपक्ष विघ्नहर्ता वॉरियर्स। चला लवकरात लवकर या मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे। कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही किंवा या स्पर्धेला कोणत्याही प्रकारे आपल्यामुळे गालबोट लागणार नाही याची तसदी किंवा याची नोंद, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे। 49 धावांची गरज। आशुतोष पाटील आमचे सहकारी यांना विनंती आहे की आम्हाला जॉईन व्हायचं आहे।
ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे सीईओ मिस्टर कौस्तुभ पाटील यांचे सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. मराठी उद्योजक म्हणून ज्यांची आता ख्याती आहे. यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण आवाज ऐकाल आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम कुरुळ आशुतोष पाटील. वेलकम आशुतोष. धन्यवाद यासिन सर. आपण पाहतोय वर्सुली प्रीमियर लीग या स्पर्धेचं पर्व दुसरं आपण पाहतोय आणि जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसामधील चौथा सामना दक्ष डेव्हलपर्स विरुद्ध जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय दक्ष डेव्हलपर्स संघाने 48 धावा धावफलकावर लावल्यात आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय त्या अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर मार्गस्थ होत असताना सुजय मगर त्याचप्रमाणे नितेश भगत. सुजय मगर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर एक महत्वाचा खेळाडू, जो की आपण पाहिलं तर व्यावसायिक प्रसाद 11 अलिबाग संघाचा खेळाडू आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेला खेळाडू. आज बघूया आपल्या जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघासाठी कशा पद्धतीचा खेळ करणार. 4 षटकांचा सामना आहे. 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगले फटके येणं खूप गरजेचं असणार त्या अर्थात सुजय मगरसाठी. तर दुसरीकडे आपण पाहतोय दक्ष डेव्हलपर्स संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आतिश आपण पाहतोय. बघूया आतिश इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. तितका चांगला फटका अक्रॉस द लाईन खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूवर तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश येते. 2 धावेने आपण पाहतोय संघाचं अकाउंट सुद्धा ओपन होतंय त्या अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाचं, जिथे आपण पाहतो 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे जरूर इथे एक चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतोय दक्ष डेव्हलपर्स संघ हा तितकाच ताकदीचा संघ आहे. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, जिथे 2 धावा जरूर सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 पर्यंत पोहोचते. पहिले षटक चालू आहे, जिथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, परंतु यावेळी एकच धाव मिळणार या चेंडूवर. चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या षटकामध्ये गोलंदाज आतिशचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, परंतु ज्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाज हवी ठरत असतो यावेळी मात्र गोलंदाज हवी ठरतोय. षटकातील पुढील चेंडू उलटा चेंडू आणि त्याचा पुरेपूर उपयोग. चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतोय. जरूर एक खराब चेंडूचा पुरेपूर उपयोग घेतला फलंदाज नितेश भगत याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच जोपर्यंत यावेळी चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश येते नितेश भगत आणि सुजय मगर याला. या 2 धावेनिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये, जिथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या पहिल्या षटकातील. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता मात्र जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाची.
शेवटचा चेंडूवर बघूया किती धावा जमा करणार फलंदाज नितेश भगत. खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच पंचांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव येईल. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 पर्यंत. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा पद्धतीने इथे कामगिरी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज नितेश भगत बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. फाइव्ह स्टार 11 विरुद्ध विघ्नहर्ता वॉरियर्स यानंतर होणारा सामना आपण पाहतो. नाणफिकीचा कौल केला जातोय. चेतन घरत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आणि नाणफिकीचा कौल जिंकलाय अर्थात फाइव्ह स्टार संघाने. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा धावफलकावरती लागल्यात. सॉरी, एक बाद 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थात शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर नितेश भगत तंबूत परतला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथमेश पाटील. बघूया प्रथमेश पाटील इथे कशा पद्धतीने खेळ करणार, कारण का उर्फ बाबू आपण पाहतोय मैदानावर. तर सुजय मगरला पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे आपल्या संघाची, कारण का एक महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय. तर दक्ष डेव्हलपर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन धीरज. बघूया धीरज कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार. अपोजिट आपण पाहतोय सुजय मगर कशा पद्धतीने इथे फटकेबाजी करतोय. षटकातील पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. झेलची शक्यता, झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. तुम्ही सुजय मगर सारख्या खेळाडूची जर झेल सोडलात तर नक्कीच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, कारण का तो फलंदाज नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. 2 धावा जरूर मिळतात या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 14 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे आणि इथे या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेणार का सुजय मगर, हे देखील तितकंच महत्वाचं. धीरज जाय नाखवा. बघूया इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सुजय मगरच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये सुजय मगर बॅक टू द पवेलियन. जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघ एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे फलंदाज लगेचच पाठवायचा आहे मैदानावर. दुसरा धक्का जरूर लागलाय तो अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुजय बाजानंतर रुपेश आपण पाहतोय. रुपेश आणि धीरज जायनाखवा आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 4 षटकाराने
35 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. तोच खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावर आणि अप्रतिम दर्जाचा चेंडू. जरूर पूर्णपणे फलंदाजाला तो रीड करता आला नाहीये. टप्पा पाडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. जरूर एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आता मात्र धीरज जायनाखवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ 2च धावा खर्च करत एक महत्वाच्या फलंदाजाला तंबूत सुद्धा पाठवलंय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय जरूर एक धाव येते या चेंडूवर. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 15च्या घरामध्ये. पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, अर्थात 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज आतिश याने. परंतु या षटकामध्ये नक्कीच एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. धावांपासून पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय तो अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघ. षटकातील पुढील चेंडू. सुंदर चेंडू आपण पाहतोय. यावेळी वाईड यॉर्कर कशाला म्हणतात तर नक्कीच खऱ्या अर्थाने हा चेंडू आपण पाहतोय. एक चांगल्या टप्प्याची आणि चांगल्या पूर्णपणे आपण पाहतोय दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना धीरज जायनाखवा. षटकातील पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहतोय येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. त्यामुळे आता मात्र फलंदाजी करत असलेल्या संघाला इथे टॉप गिअर मध्ये येऊन फलंदाजी करणं महत्वाचं आहे. कारण का अपोजिट संघ तितकाच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी करणारा संघ अर्थात दक्ष डेव्हलपर संघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे 12 चेंडू आहे. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. अर्थात 17च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. ती अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय डीसी डेव्हलपर संघाकडून विराग आपण पाहतोय नवीन गोलंदाजच्या मोर्चावर, अर्थात षटक क्रमांक 30 घेऊन. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहतो रुपेश. तर नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश पाटील. ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. 34 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. त्यामुळे जरूर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. तर दुसरीकडे दक्ष डेव्हलपर संघ हा नक्कीच चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. कारण का आतापर्यंत जर विचार केलात तर जरूर एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात दक्ष डेव्हलपर संघाकडून. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवायचं होतं, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची ते सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 15 पर्यंत, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 30 चालू आहे आणि एक चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज विराग आपल्या संघासाठी. यावेळचा चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू, स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपाने जरूर धाव फलकावर एक धाव येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 2 बाद 16 अशी धावसंख्या धाव फलकावर. मोठा फटका आला यावेळी रुपेशच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. चेंडूची तो वाट बघत होता. तो चेंडू त्याच्या रडार मध्ये भेटला आणि नक्कीच चेंडूला पाठवलं थेट सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ह्यावेळी गोलंदाजाने जाणलं आणि नक्कीच एक चांगला दर्जाचा चेंडू टाकला गेला. पूर्णपणे यावेळी फसवलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. संघाची धावसंख्या मात्र येथे स्थिरावेल ती अर्थात 22 पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र फलंदाज रुपेशला तंबूत परतावं लागेल.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जय भगत येतोय. येणारे आता मात्र आपण पाहिलं तर या षटकातील दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे, ती अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. त्यामुळे जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला अजूनही मोठे स्ट्रोक खेळणं तितकंच महत्वाचं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय जरूर एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करायची आहे, ती अर्थात दक्ष डेव्हलपर संघाला. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे फलंदाजाला इथे काहीच समजत नाहीये. जय भगत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या बॅट मध्ये मोठे स्ट्रोक मात्र येत नाही आहे. चेंडूने बॅटचा संपर्क मात्र होत नाही आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर एक लांब पल्ल्याचा नेत्रदीपक, नो चेंडू आणि 6 धावा. सात धावांचा बोनस मिळतोय, तो अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. खराब चेंडू आणि त्यावर षटकार आलाय. अर्थात या चेंडूवर बघूया कशा पद्धतीने फटका खेळणार. फ्रीट आहे त्यामुळे जरूर चांगला चेंडू टाकावा लागेल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया इथे कशा पद्धतीने पंच इशारा कळवायचा आहे. 2 धावा आलेल्या आहेत, परंतु इथे पंच या चेंडूवर 2च धावा आहेत ना. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि एक अजून एक सूचना आलेली आहे मंडळाच्या वतीने की जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाचा 12वा खेळाडू नसल्यामुळे 2 धावेची पेनल्टी आहे. जिजाऊ अँड फाउंडेशन संघाला 2 धावेची मंडळाच्या वतीने पेनल्टी देण्यात आलेली आहे, याची नोंद घ्या. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 धावेची पेनल्टी असल्यामुळे आपण पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. त्यामुळे 51 धावांचं लक्ष असणार, त्या अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 20 धावांची गरज आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन अक्षय येतोय. बघूया अक्षय इथे कशा पद्धतीने षटक हाताळणार, कारण का 6 चेंडू मध्ये त्याला 20 धावा सेव्ह करायच्या आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर 20 धावा करायच्या आहेत जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला. बघूया कशा पद्धतीने ते सामना पाहायला मिळणार. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू
पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय फलंदाजाला इथे फसवलंय जरूर चेंडूने इथे बॅटचा संपर्क होत नाहीये एक चांगला टप्पा आपण पाहतोय 5 स्टार 11 संघ आपला जो काही निर्णय आहे तो त्वरित कळवायचा आहे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार ती अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी नक्कीच फाईन लेगच्या दिशेने परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय परंतु तिकडच्या प्रेक्षकांनी जरूर चौकार घोषित केलाय 4 धावा जरूर येतात या चेंडूवर जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 पर्यंत जिथे आपण पाहतोय अजूनही 4 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे नक्कीच या पद्धतीचे जर स्ट्रोक आले तर नक्कीच सामना जिंकू शकतो जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघ परंतु क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट हे जर तर वर नसतं तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काय करता मैदानामध्ये त्यावर डिपेंड असतं बघा यावेळी मैदानामध्ये कशा पद्धतीने इथे फटकेबाजी पाहायला मिळणार आता मात्र एक चौकार जरूर कोण प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून येतोय परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क होत नाहीये झेलची एफर्ट्सला नक्की 100% दिले होते यशक्षकाने परंतु झेल मात्र होत नाहीये 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकारच खेचावे लागतील फलंदाज प्रथमेश पाटील याला कारण का येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे बघूया कशा पद्धतीने इथे कामगिरी पाहायला मिळणार गोलंदाज अक्षयचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल कारण का एक चौकार आल्यानंतर नंतरचा चेंडू एक चांगल्या टप्प्याचा पाहायला मिळतोय एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश येते परंतु एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये ते अर्थात जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन संघाला आता मात्र येणारे 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेची गरज आहे त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर 99% हा सामना झुकलाय तो अर्थात दक्ष डेव्हलपर संघाच्या बाजूने 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेची गरज आहे चांगला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची ते सांगता होते चांगला टप्पा आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाजाला रीड केलं होतं गोलंदाजाने आणि त्या टप्प्यानुसार आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आता मात्र आपण पाहतोय केवळ एकच चेंडू बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज असणार आणि ते मात्र आपण पाहतोय सामना विजय होतोय तो अर्थात दक्ष डेव्हलपर संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे जिजाऊ अँड डीसी फाउंडेशन सुद्धा संघाचं सुद्धा हार्दिक आभार